Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we are going to see passage number 3 of 9th standard semi-English lesson Helen Keller and Anne Sullivan. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हेलन केलर and Anne Sullivan या लेसन मधील नेक्स्ट पॅसेज म्हणजे पॅसेज नंबर 3 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. I felt my teacher sweep the fragments to one side of the hearth, and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. सो आपण बघितलंय की आधी टीचर ज्या होत्या मिस ॲन सुलिव्हन त्या हेलनला शिकवायचा प्रयत्न करत होत्या आणि त्या तिच्या एका हातात त्यांनी डॉल दिली, दुसऱ्या हातात त्या DOLL डॉल असं लिहित होत्या आणि त्यांना ऍक्च्युली सांगायचं होतं हेलनला की ही जी वस्तू तुझ्या एका हातामध्ये आहे तिचं नाव डॉल आहे किंवा तिला डॉल असं म्हणतात. तर त्या शिकवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या सततच्या शिकवण्यामुळे हेलन ह्या एवढ्या कंटाळल्या होत्या आणि त्यांना एवढा राग आला की त्यांनी ती डॉल तोडून टाकली. त्यांना फील झालं की कशा प्रकारे त्यांच्या टीचर ज्या होत्या त्यांनी सर्व त्या डॉलचे तुकडे, फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे झाडले आणि हर्थ म्हणजे शेकोटी जवळ जमा केले. आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. हेलन म्हणतात की त्यांना फार समाधान वाटलं. दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ह. कारण त्यांच्या डिस्कम्फर्टचं जे कॉज, त्यांच्या त्या डिस्कम्फर्टचं जे कारण होतं ते निघून गेलं होतं, म्हणजे ती डॉल. शी बॉट मी माय हॅट अँड आय न्यू आय वॉज गोइंग आउट into the warm sunshine. टीचरने हेलन यांना त्यांची हॅट आणून दिली आणि हेलन यांना कळलं की आता त्या बाहेर उन्हामध्ये जाणार आहेत. This, though if a wordless sensation may be called a thought, this thought made me hop and skip with pleasure. आता हा विचार, आता विचार म्हणजे ऍक्च्युली त्यांना विचार करायला तरी शब्द लागतात. हेलन यांना शब्द काय असतात हेच माहिती नव्हतं, त्यामुळे त्या म्हणतात की वर्डलेस सेन्सेशन म्हणजे शब्द नसलेला एक जाणीव, त्यालाच त्यांनी थॉट म्हणजे विचार म्हटलेला. बाहेर जायचा जो विचार होता त्यानेही त्या आनंदाने उड्या मारू लागल्या, कारण त्यांना आवडायचं बाहेर जायला. We walked down the path of the whale house, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. तर त्या रस्त्याने, वेल हाऊसच्या रस्त्याने जाऊ लागल्या. रस्त्याच्या कडेला दोन्ही कडेला हनीसकलच्या वेली होत्या आणि त्यांचा जो सुगंध होता तो आजूबाजूला सगळीकडे दरवळत होता. Someone was drawing water and my teacher placed my hand under the spout. कोणीतरी विहिरीमधून पाणी काढत होतं आणि त्यांच्या टीचरने त्या पाण्याच्या थंडगार धारेखाली हेलन यांचा हात धरला. As the cool stream gushed over one hand, she spelled into the other the word water, first slowly then rapidly. जेव्हा त्यांच्या एका हातावर थंडगार पाणी वाहत होतं तेव्हा त्यांनी टीचरने त्यांच्या दुसऱ्या हातावर वॉटर हा शब्द लिहिला. आधी हळूहळू लिहिला, मग स्पीडने लिहिला. I stood still, my whole attention fixed upon the motions of her fingers. हेलन स्तब्ध झाल्या. त्यांचं संपूर्ण लक्ष टीचरच्या बोटांवर आणि त्या काय लिहित आहे त्यावर खेळलेलं होतं. Suddenly I felt a misty consciousness as of something forgotten, a thrill of returning thoughts, and somehow the mystery of language was revealed to me. हेलन म्हणतात की अचानक त्यांना एक कॉन्शियसनेस, एक जाणीव झाली की काहीतरी हरवलेलं, काहीतरी सुटून गेलेलं, काहीतरी विसरलेली गोष्ट ही पुन्हा त्यांच्याकडे परत येत आहे किंवा पुन्हा त्यांना ते कळत आहे. ज्या ते काहीतरी विसरून गेल्या होत्या ती गोष्ट त्यांना आठवल्यासारखं त्यांना वाटलं. अँड somehow the mystery of language was revealed to me. आणि somehow जी लँग्वेजची मिस्ट्री आहे म्हणजे भाषेचं जे रहस्य आहे ते शेवटी हेलन यांना कळलं. I knew then that water means the wonderful cool something that was flowing over my hand. हेलन यांना कळलं की वॉटर, WATER वॉटर, हा हे जे नाव आहे किंवा हा जो शब्द आहे हा त्यांच्या दुसऱ्या हातावरून जे काही थंडगार वाहत होतं त्या गोष्टीचं नाव होतं हे हेलन यांना कळलं. म्हणजे टीचर त्यांना तेच शिकवण्याचा प्रयत्न करत होत्या की प्रत्येक गोष्टीला नाव असते, पण हेलन यांना ते कळत नव्हतं. बट टीचरांनी जे प्रॅक्टिकल ज्ञान त्यांना दिलं, प्रात्यक्षिक करून दाखवलं, ते हेलन यांना कळलं आणि भाषेचं रहस्य त्यांना समजलं. That living word awakened my soul, gave it light, hope, joy, set it free. तो जो जिवंत शब्द होता, लिव्हिंग वर्ल्ड, कारण त्या शब्दाला त्यांच्या हातावर त्याची जाणीव होत होती, त्यामुळे त्यांनी त्याला जिवंत शब्द असं म्हटलेलं आहे.
त्यांनी त्यांच्या आत्म्याला जागं केलं, त्यांना प्रकाश दिला, त्यांना होप म्हणजे आशा दिली, जॉय म्हणजे आनंद दिला आणि सेट इट फ्री आणि त्यांच्या आत्म्याला मुक्त केलं. इतके दिवस जे त्यांचा आत्मा बंदिस्त होता तो मुक्त झाल्यासारखा त्यांना वाटला. There were barriers still, it is true, but barriers that could in time be swept away. अजूनही बॅरियर्स होते, अजूनही अडथळे होते, पण हे अडथळे आता विथ टाइम म्हणजे जशी जशी वेळ जाईल तसे तसे दूर होणार होते. आय लेफ्ट द वेल हाऊस इगर टू लर्न. त्या तिथून निघाल्या विहिरीजवळून आणि त्यांना आता शिकायची घाई झालेली होती. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. त्यांना कळलं होतं की प्रत्येक गोष्टीला नाव असते आणि प्रत्येक नाव नवीन विचाराला जन्म देत होतं. As we returned to the house, every object that I touched seemed to quite seemed to cure with life. जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा हेलन ज्या ज्या गोष्टींना हात लावत होत्या त्यांना असं वाटत होतं की त्या जणू काही जिवंत झाल्या आहेत आणि जिवंत होऊन थरथरत आहेत. That was because I saw something everything with the strange new sight that had come to me. कारण त्या प्रत्येक गोष्टीला एका वेगळ्या आणि नवीन दृष्टीने बघत होत्या जी आताच त्यांना मिळालेली होती. On entering the door, I remember the doll I had broken. जेव्हा त्या दरवाजातून आत आल्या तेव्हा त्यांना आठवलं की त्यांनी ती बाहुली थोड्या वेळ आधीच तोडून टाकली होती. I felt my way to earth and picked up the pieces. त्या चाचपडत शेकोटी जवळ गेल्या आणि तिथून त्यांनी त्या तुटलेल्या बाहुलीचे जे तुकडे होते ते उचलले. I tried vainly to put them together. Then my eyes filled with tears. त्यांनी व्यर्थपणे त्या तुकड्यांना जोडायचा प्रयत्न केला आणि पण ते काही जुडले नाहीत आणि हेलन यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले. For I realized what I had done and for the first time I felt repentance and sorrow. कारण त्यांना आता रिअलाइज झालं, जाणीव झाली होती की त्यांनी चुकीचं केलं होतं आणि पहिल्यांदा त्यांना रिपेटन्स आणि सॉरो, दुःख आणि पश्चाताप ह्या ज्या भावना असतात त्या जाणवल्या. I learned a great many new words that day. त्या दिवशी हेलन यांनी बरेच नवीन शब्द त्या शिकल्या. I do not remember what they all were, but I do know that mother, father, sister, teacher were among them. त्यांना पूर्ण शब्द तर ते आठवत नाहीत पण काही शब्द ज्या त्या पहिल्याच दिवशी शिकल्या जसं की मदर, फादर, सिस्टर, टीचर हे काही शब्द ते त्यामधील काही होते. Words that were to make the world blossom for me like Aaron's rod with flowers. शब्द जे संपूर्ण जगामध्ये संपूर्ण जग त्यांच्यासाठी बहारदार करणार होते. ज्याप्रमाणे जादूची कांडी फिरवल्यावर जसं सगळीकडे सुंदर फुलं उमलतात त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात सुद्धा सुंदर फुलं उमलली होती. It would have been difficult to find a happier child than I was as I lay in my crib at the close of that eventful day. त्या दिवशी तो प्रसंग घडला, त्या दिवशी जेव्हा त्या झोपायला गेल्या, झोपी गेल्या, त्या दिवशी त्यांच्या एवढं आनंदी मूल जगात मिळणं शक्य नव्हतं. एवढ्या त्या आनंदी होत्या. And lived over the joy it had brought me and for the first time longed for a new day to come. आणि त्या जगत होत्या जो आनंद आज त्यांना मिळालेला होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच हेलन येणाऱ्या दिवसाची वाट बघत होत्या. हेलन केलर यांनी लिहिलेलं हा लेसन स्वतःच त्यांनी लिहिलेला आहे की कशा प्रकारे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉ फ्रॉम रेडक्लिफ. पुढे हेलन ग्रॅज्युएट कम लॉ रेडक्लिफ मधून बनल्या, कॉलेजमधून. Then she then devoted the rest of her life to teaching and giving hope to the blind and deaf. त्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांनी आंधळे आणि जे ऐकू शकत नाहीत अशा मुलांना शिकवण्यामध्ये आणि त्यांना जगण्याची आशा देण्यामध्ये व्यतीत केलं. As her teacher had done, जसं त्याच्या टीचरने केलं होतं म्हणजे ॲन सुलिव्हनने. She and Anne remained friends until Anne's death. ॲनच्या मृत्यूपर्यंत हेलन आणि ॲन दोघीही चांगल्या मैत्रिणी बनून राहिल्या. तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता लेसन हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.